ठरवलंस की आता तुझ्या लग्नामध्ये तुला काय काय करायचं? बापरे, मी तर माझ्या लग्नाचे खूप असे खयाली पुलाव कित्येक वर्ष चालू आहेत. लग्न कधी होणार आहे माहीत नाही मला. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर आणि रणदिवे कुटुंबियांच्या घरी सध्या सनई चौघडे वाजतात. आणि आज छान इथे हळदीचा माहोल आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी सायली म्हणजे जुई गडकरी. हाय. हॅलो, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त आणि छान दिसतेस खूप. आणि आज मस्त छान दिसतेस तू पण. बाय द वे आमच्या येलो थीम मध्ये आलीस. हो. आणि आज मस्त इकडे सेटवरती धमाल चालू आहे आणि त्याबरोबर कामही चालू आहे एकीकडे. मला सांग, ज्यावेळेस एका मालिकेतून दुसऱ्या मालिकेमध्ये एक सीन करायला आपण जातो किंवा त्या मालिकेमध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, जेव्हा आपण इन्व्हॉल्व होतो त्या मालिकेमध्ये, तेव्हा एक साधारण काय कसं असतं मनामध्ये सगळं? आता हे बघ, इतके दिवस मी बऱ्याचशा मालिकांमध्ये गेले, त्यांची हळदी, लग्न, ह्या सगळ्या गोष्टींना. पण इथे येताना ना एक वेगळं टेन्शन नव्हतं, कारण हे आमच्याच प्रोडक्शनचा शो आहे, सोहम प्रोडक्शन. आपण म्हणू शकतो की ठरलं तर मग जर का मोठा भाऊ आहे तर घरोघरी मातीच्या चुली हे धाकटं भावंड आहे. सो मी इथे येताना मला ते टेन्शन नव्हतं, कारण प्रोडक्शनची माणसं आमचीच होती. त्याबरोबर इथले साऊंड दादा आमचेच आहेत, इथले बरेचसे आर्टिस्ट, सेटिंग दादा. हां, सो तसं मला वेगळं वाटलं नाही, कारण क्रू बेसिकली सेम आहे. आणि त्यामुळे तशी मजा येते वेगळ्या डिरेक्टरबरोबर. म्हणजे राहुल सरांबरोबर पण आम्ही नाही, ह्या लोकेशनला इथे ठरलं तर मगचं पण शूट केलेलं आहे. त्यामुळे इथल्या डिरेक्टर सरांची पण तेव्हा ओळख झाली होती, भेटले होते. त्यामुळे आता त्यांच्याबरोबर सीन करते. सो डिफरन्स फार नाही आहे, पण मजा येते. पण असं ते एकटीच आली आहे, अर्जुन कुठे आहे? अगं, कोणीतरी कामं केली पाहिजेत ना घरातली. का मी सगळीकडे फिरते तर त्याला पण आज उलटा केलंय का? आज आता तू इथे आली असता तर तो घरी कामं करतो. त्याला घरातली कामं माझी सगळी राहतील ना, मग आज तो मदत करणारे आईंना. पण जुई, मला सांग की एक हळद आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या ना की सेटवरती एक धमाल असते. इवन तुमच्या मालिकेमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुमच्या लग्नाचा सीन होता तो फार मोठ्या प्रमाणात नाही झाला, कारण का ती सगळी सिच्युएशन तेव्हाची वेगळी होती. पण सेटवर एक धमाल असते. इथे आल्यानंतर काय काय मजा सुरू केली? हे बघ, कसं असतं ना, आपल्या सेटवरती आपण धमाल करत असतो, पण जर का उद्या दुसऱ्या सेटवरनं आर्टिस्ट आमच्या सेटवर येणार असतील ना, तर तेवढी धमाल नसते. कारण मग त्या आर्टिस्टला सोडण्याचे काही कन्स्ट्रेंट्स असतात, टाईम लिमिट. कारण तो आर्टिस्ट एकाच दिवसासाठी आलेला असतो आणि त्यातून एवढे सगळे तामझामचे सीन्स असतात, तर त्याचं कटिंग करून त्याला सोडणं ही एक टीडियस असतं हे प्रोडक्शनसाठी सुद्धा. सो तशा प्रकारे इथे मजा असंच आम्ही नाही करत आहोत. आमच्या लेवलला आमची मजा चालू आहे, टाईमपास चालू आहे, पण काम खूप आहे मेन. सो कामाचं प्रेशर आहे जास्त. मगाशी मी बघितलं तू आणि रेश्मा मस्त गप्पा मारत होतात आणि हळूहळू तुमचं काय काय चालू होतं? काय गप्पा होत्या चालू? सर काय नाही, घरोघरी मातीच्या चुली, अशाच गोष्टींबद्दल आम्ही बोलत होतो. वा वा वा. हे एक हळूचकन प्रमोशन केलंय ना तू? नाही, म्हणजे कसं आहे, विषय तसेच असतात ना सगळे. आम्ही डिस्कस करतो, काही दुःख असतात, काही सुख असतं. घरोघरी मातीच्या चुली. सीन करताना आत्ता जे तू आल्यापासून करतेस, मगाशी जो एक हळदीचा सीन पाहिला आपण, त्याच्यामध्ये मध्येच एक तुमची वेगळीच धमाल चालू होती. आल्यापासून काय काय सुचतंय असं एक काय नाही असंच. ते तर बघ, ते केलं नाही ना तर मग आम्ही 12-13 तास तेच करून दमणार. त्याच्यामुळे मग आमचा अधूनमधून काहीतरी टाईमपास सुरू ठेवावाच लागतो, नाहीतर खूप बोर होणार मग. आहेराची ज्यावेळेस एक पत्रिका असते त्यावेळेस ना त्याच्यात एक आहेराची शेवटी एक लाईन असते. मला सांग, तुला जर का जुई म्हणून त्या पत्रिकेमध्ये एक बदल करावासा वाटला तर आहेराची काय गमतीशीर लाईन तुला लिहायला आवडेल? कृपया आहेर आणल्याशिवाय लग्नास येऊ नये अशी. कारण मला ना गिफ्ट उघडायला खूप आवडतं, खरं सांगते. म्हणजे हां, ते सोफिस्टिकेशन किंवा ते सगळं बाजूला राहू द्या, की प्लीज आहेर फक्त शुभेच्छांच्याच, म्हणजे आशीर्वाद आणि शुभेच्छा नाही, आशीर्वाद शुभेच्छा हव्यातच. शिवाय मला गिफ्ट पण हवं आहे, कारण मला लग्नाच्या नंतर मी ना माझा दुसरा दिवस गिफ्ट्स ओपन करण्यात घालवायचा आहे मला. पण आता इथे आल्यानंतर एक काय सगळं बघून आता तू काय ठरवलंस की आता तुझ्या लग्नामध्ये तुला काय काय करायचं? बापरे, मी तर माझ्या लग्नाचे खूप असे खयाली पुलाव कित्येक वर्ष चालू आहेत. लग्न कधी होणार आहे माहीत नाही मला, पण बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या आहेत. काय सांगायचं, आता झाल्यावरच बघा. तेव्हा बघायला मला वाटतं अजून ट्विस्ट तेव्हाही पाहायला मिळतील. आय होप माझ्या पर्सनल लाईफमध्ये असे ट्विस्ट नको यायला. सरळ सोड, शांतपणे माझं लग्न होऊ दे. आता ह्या मालिकेमध्ये जसा एक ट्विस्ट आला आहे तसा तुमच्याही मालिकेमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आणि आता त्याचं पुढे काय घडणार आहे ह्याची प्रेक्षकांना खूप जास्त उत्सुकता आहे. मी म्हणेन की ट्विस्ट नाही आहे तो. बऱ्याच दिवसांपासून एक सत्य बाहेर येणं पेंडिंग होतं, ते येणार आहे आणि ते योग्य त्या माणसाला आता कळणार आहे. तर त्यामुळे त्याची काय रिॲक्शन असणार आहे आणि त्याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी आता घडामोडी आहेत, कारण खूप महत्त्वाची गोष्ट बाहेर येणार आहे. त्यामुळे वेगळाच ट्विस्ट नाही आहे, बॉम्ब फुटणार आहे.
पण त्यामुळे ते चैतन्य खरंच विश्वास ठेवणार आहे का, किंवा तो पुन्हा तिचीच बाजू घेणार आणि तुमच्याकडेचा पुरावा मागणार, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. तर त्याची पण एक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हां, मग त्यासाठीच तुम्हाला एकही एपिसोड मिस करायचा नाही आहे. तुम्हाला एपिसोडमध्ये ते कळणार आहे, त्यामुळे प्लीज बघत राहा. इथे सेटवरती आल्यापासून रेश्माला काय काय छान तयार व्हायला मदत केलीस का तू, किंवा काही टिप्स दिल्यास की असं कर, हे छान दिसेल? नाही, आम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये वेळ नाही मिळाला आणि आम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये बसलोय, त्यामुळे ती तिची रेडी झालेली होती, मी माझी रेडी झालेली होते. क्या बात. आणि आता आज तू इथे आलेस तर तुला त्या शूटला आज छान सुट्टीच मिळाली आहे का इथून परत तुला जायचं? नाही, तिथून सुट्टी आहे कारण फुल डे मी इथे आज. खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून. वेळाभावी जरा कमी गप्पा आपण मारतोय, पण खूप छान वाटलं. आणि मी जेव्हा सेटवर येईन तेव्हा आपण डेफिनेटली खूप गप्पा मारू. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.